गोलंदाजी मागवती आपण पाहतोय पहिले षटक घेऊन मॅन फ्रॉम कंटिवली यावेळी वैभव पाटील पेशाने इंजिनियर आहे परंतु क्रिकेट प्रति प्रेम आपण पाहतोय वैभव पाटील याचं रायगड प्रीमियर लीग मध्ये अफलातूनरित्या त्याने आपल्या नावाचा परिचय दिला आणि आता मात्र अनेक मोठ्या संघांची दारं त्याने सुद्धा ठोठावली विचार केला तर घनसोली गावाकडनं तो बिलॉंग करतो आणि त्याच्यासाठी हा पहिला चेंडू हुक केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे झेल झालाय आणि फलंदाज क्रमांक पहिला विशाल ऑन द डक बॅक टू द पॅव्हलियन संघाचा वैभवचा पहिला चेंडू आपण पाहतोय यावेळी जीवित साठी आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी टाकलेला हा चेंडू यावेळी यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय अर्थातच योगेश भगत अर्थातच ज्याला गॅरो या नावाने संबोधलं जातं इच्छापूर्ती वाशी गाव या संघाचा खेळाडू यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी आकुटप्पाचा चेंडू जीवितने हुक केला यावेळी सलगचा दुसरा फलंदाज त्या क्षेत्रामध्ये कॉपी बुक्स आज या स्पर्धेतील अर्थातच मोठे सामने मैदानावरती खेळायला मिळतात या ऐतिहासिक मैदानावरती पुन्हा एकदा मोठा फटका त्या क्षेत्रात खेळ वैभवने गोलंदाजी केल्या अफलातूनरित्या अचूक टप्प्यावरती लेंथ लाईन वरती यावेळी गोलंदाजी केली जाते वैभवचा हा चेंडू करण धुळेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर यावेळी ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय क्षेत्ररक्षक जरूर तिथे तैनात केलाय करण धुळेला सुद्धा जोवेलीचा स्टार का ओळखलं जातं हे सुद्धा दाखवावं लागेल अनेक स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून अनेक असे अर्धशतक त्याने नोंदवलीत आणि तोच करण धुळे यावेळी स्ट्राइक एंड वरती एका बाजूला करण घनसोलकर एका बाजूला करण धुळे यावेळी मोठा फटका आहे क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू जाईल तिथे बाउंड्री लाईन पर्यंत जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तद्वती दोन मागवती मान फ्रॉम कंटिवली वैभव पाटील यावेळी गोलंदाजी मागवती आलाय तर स्ट्राइक एंड वरती वाकलांचा सितारा केतन वामन म्हात्रे पहिला चेंडू केतन साठी आउटसाइड दी ऑफ स्टंप अचूक टप्प्यावरती पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय सरळ योगेश भगत गॅरो याच्या हातामध्ये चाललाय निर्धाव वेगाने चेंडू यावेळी आपण पाहतोय वैभव पाटीलच्या माध्यमातून टाकला जातोय अर्थातच आपण जर पाहिलं तर नाकवा बीच रिसॉर्ट पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या दोन संघांमध्ये इथे मात्र आपण पाहतोय सामना रंगलाय आणि आता पहिलं सत्र संपल्यानंतर दुसरं सत्र आपण पाहतोय आकुटप्पाचा हा चेंडू होता आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केतनच्या बॅट मधून झालाय परंतु या प्रयत्नात सुद्धा थोड्या अंशी का होईन बॅटल बिगिन पहिल्या चेंडूला सुरुवात होते पहिला चेंडू सूरज पाटील साठी वैभव पाटील यावेळी गोलंदाजी मागवती तयार फुलर लाईनचा हा चेंडू यावेळी वेगाने भन्नाट वेगाने फेकलाय आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी निर्धाव डॉट चाललाय पहिला चेंडू 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना स्ट्राइक एंड वरती सूरजने पहिला चेंडू निर्धाव खेळलाय आता मात्र सुरुवात चांगली झाली आहे ज्यावेळी सुरुवात चांगली होते शेवट गोड होत असतो आता या पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर दुसरा चेंडू आखून टप्प्याचा आहे यावेळी पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय डॉट फेकलाय आणि आता यावेळी आपण पाहतो या पूर्णपणे सामन्याची जबाबदारी वैभव पाटीलने आपल्या खांद्यावरती घेतली आहे सलगचे 2 चेंडू इथे मात्र त्याने निर्धाव फेकल्यात आणि पूर्णपणे अर्थातच आपण जर पाहिलं तर सूरजला यावेळी बांधून ठेवलंय जरूर एका सूर्याचा आता मात्र इथे आगमन होईल परंतु जो सूरज यावेळी मैदानावरती खेळतोय त्याला मात्र आपला क्लास दाखवावा लागेल का त्याचं नाव पनवेल परिसरात किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाने घेतलं जातं सूरज पाटील मोठा फटका चेंडू हवेत फटका पसलाय करण घनसोलकर चेंडू खाली झेल पकडलाय फलंदाज क्रमांक पहिला परततोय ऑन अ गोल्डन डक बॅक टू द पॅव्हलियन सूरज